प्रथम आपण श्लोक पाहू. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थम ईश्वरम. आपण आता याचा अर्थ पाहू. मी पार्वती आणि शंकर शिव यांना वंदन करतो, जे श्रद्धा आणि विश्वास यांचे स्वरूप आहे. श्रद्धा आणि विश्वासाच्या अभावामुळे अगदी सिद्ध पुरुषही आपल्या अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाही. आता आपण याच्याबद्दल एखादा दृष्टांत पाहू. एकदा काय झालं, एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हटला, हे गुरुदेव, मला ईश्वराचे दर्शन करून द्या. गुरुदेव म्हटले की तुला ईश्वराचे दर्शन होईल, पण तू आजपासून काय कर की ध्यान करायला सुरुवात कर. ईश्वर तुझ्या हृदयातच आहे असं ध्यान करायला सुरुवात कर, म्हणजे तुला ईश्वराचे दर्शन अनुभव हे येईल. या पद्धतीनं शिष्याने काही दिवस ध्यान केले, पण त्याला तसा काही अनुभव येत नव्हता. त्यामुळे तो शिष्य परत गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हटला की मी भरपूर दिवस झालं ध्यान करतोय, पण मला त्याचा तसा काही अनुभव येत नाही अंतःकरणामध्ये. तर गुरुदेव म्हटले मला की तुला अंतःकरणामध्ये ईश्वर आहे याचा अनुभव येईल, परंतु कधी येईल की तू श्रद्धापूर्वक करशील. श्रद्धापूर्वक म्हणजे काय की मला अनुभव येईलच या श्रद्धेने तू जर ध्यान करायला सुरुवात केली तर, आणि विश्वासाने, श्रद्धेने आणि विश्वासाने अशा पद्धतीने जर ध्यान करायला सुरुवात केली तर अंतःकरणामध्ये तुझ्या आपोआप ईश्वराची प्रगट होईल आणि तुला त्याचा अनुभव होईल. त्या पद्धतीनं शिष्य हा परत गेला आणि त्या पद्धतीने श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक हे ध्यान करायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्याला त्या पद्धतीनं अनुभव आला. आपण दुसरा एक दृष्टांत पाहू. जसं की आपण डॉक्टरांकडे गेलो आणि आपण आजारी असताना डॉक्टरांनी आपल्याला जे औषध लिहून दिलेलं आहे ते औषध श्रद्धापूर्वक, म्हणजे डॉक्टरांचं काय खरं आहे, हे दिलेल्या औषधाने माझा आजार बरा होईल का, अशा आपल्या मनात जर शंका असेल तर ते औषध घेण्याचे आपण टाळाटाळ करतो. म्हणजेच काय की आपला त्याच्यावर विश्वास नाही किंवा श्रद्धा नाही, त्यामुळं ते औषध आपण घेणार नाही, आणि घेतलं तर एवढे त्याच्याबद्दल काही श्रद्धा राहणार नाही आहे. म्हणजे मनातून औषध घेतलं काय आणि नाही घेतलं काय अशा पद्धतीनंच आपल्या स्थिती राहील. त्याच्यामुळं त्याने काय आपल्याला फरक पडणार नाही. पण दिलेलं औषध हे माझा आजार बरा करीलच, हा डॉक्टर चांगला आहे असे जर श्रद्धापूर्वक केलं किंवा विश्वासाने जर औषध घेतलं तर निश्चितच आपला आजार बरा होतो. म्हणजे थोडक्यात काय, जर श्रद्धा आणि विश्वास नसेल तर कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. त्यात तुळशीदास म्हणतात की या ठिकाणी श्रद्धा म्हणजे भवानी पार्वती माता आहे आणि विश्वास माझे शंकर आहेत, त्यांना मी वंदन करतो.